मित्रांनो बघा, आपण रासायनिक शेती करतोय आजकाल. कोणी पण सुद्धा रासायनिक शेती करतं. जैविक शेतीकडे फार कमी लोक आहे जैविक शेती करणारे. कारण कसं आहे, आपल्याला वाटतं रासायनिकमुळे आपल्याला उत्पन्न जास्त भेटल. तर मित्रांनो, हे आपल्याला वाटत आहे, पण तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला दरवर्षीच्या तुलनेत तुम्हाला आता यावर्षी मला जेवढं उत्पन्न होईल त्याच्यापेक्षा मला कमीच उत्पन्न पुढच्या वर्षी होणार. कारण रासायनिकमुळे आपल्या जमिनीचं पोतच खराब झालेलं आहे आणि दरवर्षी तो खालावत चाललेला आहे. याच्यामुळे बघा ना, आपली जमीन, पाणी जेव्हा जास्त पाऊस झाला तेव्हा पाणी जमीन पकडून ठेवते, ते पाणी जमिनीत राहते, त्यामुळे पिकं खराब होतात. जमिनीमध्ये पाणी मुरत नाही आणि कमी पाऊस झाला तरी पण जमिनीमध्ये पिकं आपले खराब होतात, ताण पडतो पिकांना. तर काय होते, आपण जैविक शेतीकडे वळायला पाहिजे. आपण पारंपरिक जे आधुनिक आपण वापरतो, आधुनिकतेला पारंपरिकतेची जेव्हा जोड देऊ आपण, तेव्हा आपण चांगली शेती करू शकतो. त्यासाठी बघा, आपण आजकाल गाई सुद्धा वापरत नाही, आपल्या घरी गाय ठेवत नाही आपण. आपल्याला जीवावर येतं, आपण मार्केटमधून जाऊन दूध घेऊन येतो. पण फ्रेश आपल्याला जर खायचं असलं तर आपल्या घरी मिळू शकते. प्रत्येक शेतकऱ्याने जर 1-2 गाय वागवली ना, तर किती चांगलं होईल आपल्या शेतीसाठी, आपल्यासाठी, आपल्या घरातल्यांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला त्याचा फायदा होईल. गाईपासून मिळणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपण घरी चांगले खाऊ शकतो. त्यानंतर आपल्या शेतामध्ये आपण गायींसाठी चांगला चारा त्यांना खाऊ घालू शकतो, ऑर्गॅनिक किंवा जैविक पद्धतीने करून. आणि कसं, ते आपल्याला सवय झाली. आपल्याला झटपट कोणती गोष्ट पाहिजे असते, आपण काय करतो, आपण कृषी सेवा केंद्रावर जातो. जे पैसे म्हणलं ते आपल्याला कोणती औषधं घ्यायची असेल, कीटकनाशक, त्यानंतर तणनाशक, त्यानंतर पिकांसाठी जे हे राहतात कोणते टॉनिक वगैरे, ते आपण सरळ पैसे देऊन घेऊन घेतो. पण जैविकमध्ये कसं आहे, जैविकमध्ये थोडी आपल्याला मेहनत करावी लागेल आणि मेहनत अशी करावी लागेल की ते मेहनत आपल्याला एक समाधान देऊन जाणार आहे. ते मेहनत जेव्हा आपण करू ना, तर खरंच त्याचा जेव्हा आपल्याला रिझल्ट दिसेल ना, त्या रिझल्ट म्हणजे आपल्यासाठी जे आपण मेहनत करू त्याचं फळ आपल्यासाठी राहणार आहे. तर खरंच जैविक शेती करा. माझ्यासोबत कनेक्टेड राहा मॉडर्न फार्मर जयसोबत. आणि शेतकरी व्यावसायिक घडला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करू. शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे.